वेगवेगळे उपक्रम राबवित असतात। भरपूर विद्यार्थी शिकून आपल्या पायावर उभे राहिले आहेत। महिलांना, विशेष म्हणजे विधवा निराधार महिलांना ताईंच्या शिक्षणापासून उद्योग सुरू करता आलेले आहेत। वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत। सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागात दिवाळीच्या वेळी फराळाचे वाटप, कपडे वाटप, 1 महिन्याच्या शिवणकामाचे शिक्षण, महिला मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, त्या कार्यक्रमात महिलांना, म्हणजे जे कार्यक्रम महिलांतर्फे आयोजित केले जातात आणि महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित असावे असं वाटतं, त्या कार्यक्रमाला ह्या महिलांना स्वतः घेऊन जातात। शहरांमधल्या उद्योग असेल तर त्या कंपनीतील संस्थांच्या मध्ये तिथे महिलांना घेऊन जाऊन त्या संस्थांमध्ये मार्गदर्शन जिथे होतं तिथे त्या महिलांना स्वतः घेऊन जातात आणि तिथलं मार्गदर्शन आपल्या महिलांना मिळवून देतात। नवरात्र, गणपती, मिरवणुकीच्या वेळी लोकांना पाणी देणं, फराळाचे वाटप करणं, विविध भरपूर सामाजिक उपक्रम ह्या राबवत असतात। अशा वेगवेगळ्या उपक्रमात राबवून त्या उपक्रमातून महिलांना त्या स्वयंरोजगारीत पण करता आहेत आणि महिलांना त्या पुढे आणण्यासाठी पण उपयोगी करता आहेत। अशा मंजुषा टेंझरे यांचा सामाजिक पुरस्कार देऊन सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे। मंजुषा टेंझरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नमस्ते। सगळ्यात पहिले मी मुंडे सरांचे आभार मानते आणि नाशिकमध्ये मी पहिल्यांदा आलेली आहे। नाशिकमध्ये माझे रिलेटिव्ह आहेत म्हणा, पण कधी काम नाही पडलं आपल्याला तर आपण कधी आलो नाही। तर मी 2005 पासून माझे कार्य चालू आहे। माझी बहुउद्देशीय संस्था आहे म्हणून मी नुसतं संस्थेचेच कामं नाही करत, सामाजिक क्षेत्रात मला जास्त आवड आहे। तर मी विविध क्षेत्रातल्या माझ्याजवळ ज्या विद्यार्थिनी ज्या शिकलेल्या आहे, क्लासेस केलेले माझ्याजवळ त्यांनी, तर म्हणजे आतापर्यंत मला आता अंदाज नाही आहे म्हणा, पण किती जणी त्या पायावरती उभ्या राहिलेल्या आहेत आपण, पण ज्या काही राहिलेल्या आहे, काही राहिल्या नाही आहे, तर त्या ज्या विसर पडलेल्या आहेत त्यांना त्या माझ्याजवळ येऊन माझ्याशी म्हणजे जे काही त्यांची पेपर कटिंग वगैरे जे काही राहते तर त्या माझ्याजवळ डिस्कस करून त्या परत करतात। आणि एक विद्यार्थिनी अशी होती की विधवा होती, तिला मूल छोटं बाळ होतं, तर तिला ते जमत नव्हतं, तिला उद्योग बनवायचा होता, उद्योग करायचा बाबा, पण मला वेळ नव्हता म्हणे, मला घरचे येऊ देत नव्हते, तर कसं करायचं बा। तर मग माझ्याशी मोबाईलवरती संपर्क साधून तिने ते पूर्ण कटिंग, पूर्ण क्लास जेवढा पहिले केला, त्याच्यानंतर जो बॅक राहिला होता तिचा, तिने ते कव्हर करून स्वतःच्या पायावरती तिने उद्योग चालू केलेला आहे। आणि उद्योग चालू करून काही वर्षांनी ती जी नंतर मला भेटायला आली ते तिच्या दुसऱ्या मिस्टरांसोबत आली होती, म्हणजे तिचं दुसरं लग्न तिने केलं आणि ती तिच्या पायावरती उभी राहिली। आणि मला खूप अशा विद्यार्थिनी आधीमध्ये येतात तर मला माहीत पडते की बाई यांनी उद्योग केलेला आहे, काही आपल्याला बोलवतात तर आपल्याला माहीत पडते। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा माझ्यासाठी आहे, म्हणजे अनुभवलेला आहे की एक मॉमेडियन मुलगी होती, म्हणजे जसं प्रत्येक कास्टच्या असतात म्हणजे कास्टच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कास्टच्या असतात, पण ते कास्टला अगदी व्हॅल्यू कोणी कसं असते की क्लास लावला की त्याच कास्टच्या विद्यार्थ्यांनी पाहिजे बा, अदर कास्ट नको, तर तो क्लास कधीच चालत नसते। आपल्याला शिकवतो ना, आपण सामाजिक क्षेत्रात आहे, आपण कोणाला पायावर उभी करून राहिलो तर कोणतंही कास्ट होतं कोणाला पुढे नेणं आपलं हे कर्तव्य असते। ते एक होत्या अशा 5-6 मुली विद्यार्थिनी होत्या मॉमेडियन, आणि त्यातली एक मुलगी होती मुकी आणि बहिरी, मुकी आणि बहिरी होती, तिच्यासोबत तिच्या बहिणी। आता कसं मॉमेडियन लोकांमध्ये कसं असते की एकटीला कधी बाहेर पाठवत नाही, त्या खूप साऱ्या जणी अशी म्हणून यायच्या, तर तिची सख्खी बहीण होती लहान, ती तिच्यासोबत यायची। तर मला समजत नव्हतं की ह्या विद्यार्थ्यांना आपण शिकवू तर कसं शिकवू, तिला ना बोलता येत ना तिला ऐकू येत। आणि सिंधी समाज आणि मॉमेडियन समाजामध्ये कसं असते, मेजरमेंट जी घेतो आपण तर त्याचं हिताने असते त्यांचं, आपण कसं टेपणी वगैरे घेतो त्यांना ते समजते, काही जणींना नाही समजत। तर मला असं कन्फ्युजन झालं होतं, मला कमीत कमी 15 दिवस तिला कव्हर करायला वेळ लागला। तर तिच्यात इतकी जिद्द होती की मी करते बा, म्हणजे ॲक्च्युली मला सांगायची ते तिची बहीण, मग तिला समजत होतं की बाईला सांगता येते बा वगैरे म्हणून, तर ती मला सांगायची मॅडम तिला समजून राहिला, मी तुम्ही फक्त बोलत जाते। तर मी तिला मेजरमेंटने असं शिकवत केली, ती शिकली आणि ती तिच्या पायावरती उभी राहिली। हा सगळ्यात माझ्यासाठी अनुभव आहे। तसंच ते आपण घड्याला नाही शिकवू शकत समजा, पण मुका आणि बहिरा जो व्यक्ती होता तो माझ्यासाठी अस्मरणीय क्षण होऊन गेलेला आहे। तर इथे येऊन सगळ्यांचे मी आभारी म्हणते, महिला वर्ग, जेंट्स वगैरे। आणि आपण हे क्षेत्र आपल्या स्वतःपुरतं आपण मर्यादित करतो, पण आपल्या मागे जो पुरुष असतो
तर तो पुरुषांनी जर आपल्याला पुढे नेलं तर आपण इथपर्यंत येऊ शकतो, आपण अन्यथा येऊ शकत नाही. हा माझा अनुभव नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आपण एकतर म्हणतो नाही बा मी जाते, मीच करते, मला करता येते. जर घरच्यांचा सपोर्ट जर राहिला नाही तर आपण आताही आपण पुरुषाच्या मागे आणि पुढे नाही आहे. आणि माझ्या घरी माझी फॅमिली आहे, तर मला सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते. माझे मिस्टर सगळ्यात महत्त्वाचे मला सपोर्ट करतात, म्हणून मी करत घेऊन पोचली. आणि मुंडे सरांनी इथपर्यंत बोलवलं त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आम्ही त्यांना मी त्यांना कधी बघितले नाही, फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट केला, आज प्रत्यक्ष भेटले. धन्यवाद सर. आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी. अतिशय सुंदर की कुठे कुठे कशा कशा पद्धतीने काम करावं लागतं हे आपल्याला ताईंच्या मनोगतातून लक्षात आलेलं आहे. आणि कसं माणसं आपल्या जवळ येतात. आपण जर चांगलं काही दिलं तर लोक आपल्यालाही तेवढंच चांगलं देतात. त्यामुळे कोणाचं वाईट करू नये आणि कोणाचं चांगलं करता आलं नाही तर वाईट तरी करू नये. म्हणजे आपलं पण चांगलं होतं. आपण चांगलं केल्याने चांगलंच होत असतं. पुढचा सत्कार विजया पोपट जाधव, नाशिक, सामाजिक पुरस्कार. विजयाताई.